नमस्कार. 3:30 मुहूर्तापैकी शुभ मुहूर्त असलेला हा गुढीपाडवा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तर उद्या गुरुवार, उद्या आहे गुढीपाडवा. उद्या तुम्हाला सोन्यापेक्षाही मौल्यवान घरात आणायच्या आहेत या 5 पैकी 2 वस्तू. दारिद्र्य दुःख संपेल आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. 2 जरी वस्तू नाही शक्य झाल्या तर 1 तरी वस्तू आणावी, पण या वस्तू आवर्जून आणायच्यात. मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे आणि गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर बरेच जण सोनं चांदी हे खरेदी करत असतात. परंतु प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणे शक्य होत नाही, म्हणून तुम्हाला या वस्तू आणायच्या आहेत. तर कोणत्या वस्तू आहेत, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, किंवा जय राम श्रीराम जय जय राम हे देखील लिहायला अजिबात विसरू नका. कारण गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर असे देखील सांगण्यात आलेले आहे की श्रीरामाने रावणावर विजय मिळवून आणि रावणाचा पराभव करून जेव्हा अयोध्येमध्ये श्रीराम परतले तेव्हा घरोघरी गुढी उभारल्या होत्या असे सांगण्यात आलेले आहे. त्यासोबतच ब्रह्मदेवाने देखील विश्वाची निर्मिती याच दिवशी केली होती, म्हणून देखील गुढी उभारली जाते अशी देखील मान्यता आहे. तर वेगवेगळ्या मान्यता आहेत. शेवटी हा क्षण उत्साहाचा, आनंदाचा आणि सकारात्मकतेचे प्रतीक असलेला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही नवीन गाडी खरेदी करणे, नवीन घर खरेदी करणे, नवीन कोणतेही कामे तुम्हाला शुभ कामे करायची असतील तर ते या दिवशी केली जातात. आणि या दिवशी तुम्ही नवीन कामासाठी संकल्प देखील करू शकता. तुमचे काही कामे रखडलेले असतील आणि कामे पूर्णत्वाला येत नसतील तर तुम्ही या दिवशी आवर्जून त्या कामाचा संकल्प घ्यायचा आहे, मनोभावे प्रयत्न करायचे आहेत. नक्कीच तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळणार आहे. असा हा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे. त्यामुळेच आपल्याला या काही वस्तू देखील घरी आणायच्या आहेत. काही दिवसाचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते आणि अशाच दिवसांमध्ये आपण जर काही महत्त्वाचे उपाय जर केले तर नक्कीच त्याचे आपल्याला शुभ परिणाम पाहायला मिळतात. जर तुमच्या घरामध्ये दरिद्रता, दुःख नेहमी असेल, म्हणजेच काय तर घरामध्ये नकारात्मकता असेल, सतत वादविवाद, किरकिरी असतील, किंवा मग घरामध्ये पैसा टिकत नसेल, खूप कष्टाने मेहनत करून हवा तेवढा पैसा येत नसेल, कामामध्ये यश मिळत नसेल, अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, तर अशा असंख्य समस्या दूर होण्यासाठी आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आणि यश मिळाल्यानंतर अर्थातच माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये कायम वास करणार आहे. तर तुम्हाला या वस्तू का आणायच्या आहेत, तर या वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे आणायच्या आहेत. उद्या तुम्हाला या वस्तू कोणत्या वेळेत आणायच्या आहेत, तर दिवसभरामध्ये कधीही आणू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करायचे आहे. उद्या सकाळी अमावस्या समाप्त होत आहे, त्यानंतर चैत्र शुक्ल प्रतिपदा प्रारंभ होत आहे आणि या तिथीनंतर तुम्हाला म्हणजे 7च्या नंतरच तुम्हाला गुढी उभारायची आहे. तर सकाळी उठून अभ्यंग स्नान करून घरदार स्वच्छ करायचे आहे. त्यानंतर आंब्याच्या पानाचे तोरण तुमच्या घराला लावायचे आहे आणि शुभ मुहूर्तावर घराबाहेर गुढी उभारायची आहे. त्याचबरोबर घराला स्वच्छ करून दाराला झेंडूच्या फुलांचे किंवा आंब्यांच्या पानांचे तोरण हे तुम्ही बांधणारच आहात आणि उद्या प्रत्येकानेच करावे. यामध्ये खूप सकारात्मक ऊर्जाही असते. त्यानंतर दारासमोर रांगोळी काढायची आहे. शुभ मुहूर्तावर घराच्या उजव्या बाजूला गुढी उभारायची आहे. गुढीला रेशमी वस्त्र किंवा मग एखादी काठपदराची साडी आणि कडुलिंबाची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी ही बांधायची आहे. आंब्याचा डहाळा देखील बरेच जण बांधतात. त्यानंतर गुढीची विधिवत पूजा करायची आहे. श्रीखंड, पुरी किंवा पुरणाचा किंवा गोडाचा कोणताही नैवेद्य अर्पण करायचा आहे. या दिवशी कडुलिंबाचा प्रसाद खाण्याला विशेष महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी कडुलिंबाची पाने, ओवा, जिरे, गूळ आणि हिंग याचे मिश्रण खाण्याची प्रथा आहे. बरेच जण यामध्ये थोडीशी कैरी देखील टाकतात, ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. त्याचबरोबर हा 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने नवीन वस्तू खरेदी करायला आणि नवीन कामाची सुरुवात करायला अत्यंत शुभ काळ हा असणार आहे. म्हणून तुम्हाला या दिवशी मी सांगितलेल्या या वस्तू आवर्जून आणायच्याच आहेत. दिवसभर हा सण साजरा केल्यानंतर सूर्यास्तापूर्वी गुढीची पूजा करून ती सन्मानाने उतरवायची आहे. अशा प्रकारे गुढीपाडवा हा साजरा करायचा आहे. आता मी तुम्हाला सांगत आहे, उद्याच्या दिवसभरामध्ये महत्त्वाच्या या वस्तू तुम्हाला आणायच्याच आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी काही अजून अशा वस्तू आहेत ज्या चुकूनही खरेदी करायच्या नाही आहेत. याचे अशुभ फळ मिळत असते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केलेली कोणतीही चूक वर्षभरामध्ये तुमच्या घरामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल अशी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही ही चूक करायची नाही आहे, ती देखील आपण पाहूयात. अशा कोणत्या वस्तू घरी आणायच्या नाही आहेत, कोणत्या आणायच्या आहेत आणि कोणत्या वस्तू कोणालाही द्यायच्या नाही आहेत, ही सर्व माहिती मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात महत्त्वाची पहिली वस्तू म्हणजे जी आपल्याला
चुकूनही घरी आणायची नाही आहे, ती म्हणजे लोखंडाची वस्तू. लोखंडाची कोणतीही वस्तू, अवजारे या दिवशी चुकूनही घरी आणायचे नाही आहेत आणि कोणाला देणे देखील टाळावे. असे केल्याने शनीचा प्रभाव वाढतो आणि तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते. त्यासोबतच दुसरी अजून एक वस्तू आहे जी आपल्याला घरी आणायची नाही आहे आणि कोणालाही द्यायची नाही आहे, ती म्हणजे धारदार वस्तू. कोणत्याही धारदार वस्तू जसे की विळी, चाकू, सुरी, कात्री अशा कोणत्याही धारदार वस्तू नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही घरात आणायच्या नाही आहेत. असे केल्याने कुटुंबामध्ये वाद आणि क्लेश हे निर्माण होतात आणि घरामध्ये सतत नकारात्मकता, भांडणे, किटकिटी ह्या वाढत असतात आणि घरामध्ये स्थिरता देखील राहत नाही. माता लक्ष्मी देखील घरामध्ये राहत नाही. त्यामुळे तुमच्या घरामध्ये अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते आणि कामामध्ये देखील तुम्हाला यश मिळत नाही. तर अशा असंख्य समस्या तुम्हाला निर्माण होऊ शकतात तुमच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला चुकूनही ही देखील वस्तू आणायची नाही आहे. त्यासोबतच तिसरी महत्त्वाची वस्तू जी आपल्याला घरी आणायची नाही आहे, ती म्हणजे काचेच्या वस्तू. काचेच्या वस्तू ह्या धारदार असतात. फुटल्यानंतर त्याचे नकारात्मक शक्तीमध्ये रूपांतर होत असते. तडा जाणे किंवा काच फुटणे हे अपशकुन देखील मानले जाते. म्हणून तुम्हाला अशा वस्तू घरामध्ये आणायच्या नाही आहेत. त्यानंतर अजून एक वस्तू म्हणजे महत्त्वाची वस्तू आहे, ती म्हणजे आपण दरवर्षी मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे आणि त्यासोबतच गुढीपाडव्याला आपण कपडे हे खरेदी करत असतो. परंतु चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे या दिवशी खरेदी करायचे नाही आहेत किंवा तुम्ही या दिवशी परिधान देखील करायचे नाही आहेत. काळा रंग हा इतर कोणत्याही कार्यामध्ये आणि शुभ कार्यामध्ये अशुभ मानला जातो. फक्त संक्रांतीच्या काळातच या रंगाचे महत्त्व आहे. बाकी गुढीपाडव्यासारख्या शुभ दिनी तुम्हाला हा रंग चुकूनही घरी या रंगाचे कोणतेही कपडे आणायचे नाही आहेत आणि परिधान देखील करायचे नाही आहेत. त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे चामड्याच्या वस्तू. चामड्याच्या वस्तू पाडव्याच्या दिवशी घरी आणणे टाळावे, हे देखील अशुभ मानले जाते. तर आपल्याला घरामध्ये कोणत्या वस्तू आवर्जून आणायच्या आहेत ते आता आपण बघूयात. तर सर्वात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे गोमती चक्र या दिवशी घरामध्ये आणावे. भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला गोमती चक्र हे अतिशय प्रिय आहे. तर उद्या तुम्हाला शक्य झालेच तर एक गोमती चक्र तुम्हाला आवर्जून आणायचे आहे आणि तुमच्या देवघरामध्ये स्थापित करायचे आहे. 5 गोमती चक्र तुम्ही घरी आणू शकतात किंवा एक आणले तरीही चालेल. दुसरी वस्तू जी आपल्याला घरी आवर्जून आणायची आहे ती म्हणजे कमळगट्ट्याचे मणी असतात, ते मणी तुम्ही आणायचे आहेत किंवा माळ मिळाली तर माळ आवर्जून आणायची आहे. कमळगट्ट्याचे 5 मणी तुम्हाला मिळाले तर आवर्जून उद्या घेऊन या आणि ते माता लक्ष्मीसमोर अर्पण करायचे आहेत आणि नंतर ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही आर्थिक चणचण भासणार नाही. यामुळे पैशाची आवक वाढते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. म्हणून या वस्तू तुम्हाला घरी आणायच्या आहेत. त्यानंतरची अजून एक वस्तू आहे जी आपल्याला घरी आणायची आहे. ज्याच्या घरामध्ये तुळस नाही आहे किंवा सुकलेली असेल त्या घरामध्ये आवर्जून तुळशीचे रोप या दिवशी आणावे. तुळस ही माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही तुळस आणल्यानंतर माता लक्ष्मी साक्षात तुमच्या घरामध्ये येते. म्हणून तुम्ही उद्या जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर आवर्जून आणायची आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची वस्तू ती म्हणजे एकाक्षी नारळ जर तुम्हाला मिळाले तर ते आवर्जून तुम्ही घेऊन यायचे आहे. एकाक्षी नारळ घरी आणून त्याची पूजा करून तिजोरीमध्ये ठेवल्यास याचा तुम्हाला चांगला फायदा होतो. तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही हे नारळ ठेवू शकता. अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला कोणतेही आर्थिक नुकसान होत असेल तर ते तुम्ही त्यापासून दूर होताल आणि तुमची नक्कीच प्रगती होईल. प्रत्येक कामात यश मिळेल, लक्ष्मी प्रसन्न होईल. आणि लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी अजून एक अत्यंत महत्त्वाची वस्तू सर्वांनाच आणता येईल, गरिबातल्या गरीब ते श्रीमंत माणसाला सर्वांना आणता येईल, ती म्हणजे अजून एक महत्त्वाची वस्तू आपल्याला घरी आणायची आहे. यापैकी तुम्ही कोणत्याही वस्तू एक वेळेस नाही जरी आणल्या तरीही चालेल, परंतु एकदम साधी सोपी वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे. ती म्हणजे चांगले तूप, गावरान तूप, आणि ते गाईचे आणले तर उत्तमच आहे. उद्या कोणत्याही परिस्थितीत तुम्ही सोने चांदी जरी खरेदी नाही केले आणि या वस्तू जरी नाही आणल्या तरीही चालेल, परंतु गाईचे तूप हे तुम्ही आवर्जून घरी आणायचे आहे. थोडेच आणा, पण हे आणल्याने माता लक्ष्मी साक्षात तुमच्या घरी येणार आहे. कारण तुपाच्या वासाने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते आणि तूप हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे उद्याच्या या शुभ मुहूर्तावर तुम्ही थोडे का होईना तूप खरेदी करायचे आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मी घरी येणार आहे. दारिद्र्य दुःख हे देखील तुमच्या आयुष्यातले संपणार आहे. तर ही वस्तू नक्की घरी आणा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.